नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सलगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने भव्य प्रचार रॅली कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रचार कार्यक्रमाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पदयात्रेदरम्यान कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण गावातून मार्गक्रमण करताना महाविकास आघाडीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता सलगर परिसरात महाविकास आघाडीच्या प्रचाराला चांगली गती मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी सुरेश बापू कोळेकर, बाबुगण पाटील, शिवाजी रुपनर, किशोर कांबळे, विजय पाटील, स्नेहल मोरे, सुजाता पाटील, रणजित देसाई, विकी पाटील व भास्कर शिंदे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वक्तव्यांनी मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या गटातटाच्या राजकारणाचा आढावा घेत चुकीच्या व्यक्तींना दिलेल्या उमेदवारीचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत असल्याचे सांगितले. विकासाच्या दृष्टीने योग्य नेतृत्व किती महत्त्वाचे असते हे या अनुभवातून स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की विकासाभिमुख आणि जनतेच्या प्रश्नाशी थेट जोडलेले नेतृत्वच परिसराचा सर्वांगीण विकास करू शकते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या अफवा आणि चुकीच्या प्रचाराला बळी न पडता येऊन महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना ताकदीने पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले. मतदारांनी सजग भूमिका घेतली तरच परिसराचा विकास, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळू शकतो असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या भव्य प्रचार कार्यक्रमाला परिसरातील अनेक ज्येष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचा प्रचंड प्रतिसादामुळे सलगरमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराला बळ मिळाल्याचे चित्र यावेळी स्पष्ट दिसून आले. जिल्ह्याचे खासदार असतील, विशालदादा ज्या भाजपमध्ये काम केलं त्यांना आमची किंमत कळली नाही, पण ह्या नेते मंडळींना लक्षात आले की बाबा हाडाचे कार्यकर्ते आणि हे काय करू शकतात हे आता त्यांच्या पण लक्षात आलं असेल. पण येणाऱ्या 7 तारखेपर्यंत आपण कुठलेही गाफील न राहता, कारण आम्ही राजकारणात बरेच दिवस बघत गेलोय, राजकारण प्रत्येक टप्प्यावरती वेगळं असतंय. आजची परिस्थिती उद्या नसत्या, उद्याची परवा दिवशी नसत्या, पण ही परिस्थिती कायम आपली राहणार आहे कारण तुम्ही आमच्या सोबत आहे. त्यामुळं मी प्रथम तुमचा आभार मानतो. एवढ्या उन्हात सुद्धा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, महेशदादासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली, त्याच्या प्रचारासाठी आपण पिढ्यानपिढ्या केलेला राजकीय विरोध विसरून आज सर्वजण एकत्र आलात की माझं नशीब म्हणावं लागतं, आमच्या सर्व कुटुंबियांचं नशीब म्हणावं लागतं की आमच्यासाठी आपण सर्वजण तुमच्या गटातटाचं राजकारण विसरून एकत्र आलात. आपण एकत्र आला हा कोण काही सांगू दे. आणि तुम्ही म्हटल्यासारखं अण्णा की 5,000, पण माझं एक अभ्यास होतं, एक 2,500 मताचं मी धरलं तर, पण माझ्यापेक्षा तुम्ही वरिष्ठ आहे, पण 100% तुमचा अनुभव आणि तुमचा राजकीय प्रवास बघता बरोबर आहे. तुमचं 5,000 मताने यायलाच पाहिजे सीट, नाहीतर मग आपण राजकारण करण्याच्या मापाचं नाही. कारण आपण जर एवढं करून जर सर्व एकत्रित येऊन जर या नियतीला मान्य नसेल तर काय उपयोग काय? मग राजकारण एवढं समाजकारण करून आपण लोकांसाठी वेळ देऊन जर काय उपयोग आहे? कारण आम्ही काम करणारी माणसं आहे, आम्हाला एकदा संधी द्या. 102% सांगतोय की आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय सोडणार नाही. आम्हीही कामाची माणसं आहे, आम्हीही काम करू शकतोय, पण राजकारण समाजकारण करत असताना माणसाला पद नसलं तरी चालतं, पण तेवढी कामाची करावी लागतात, जो विकास करावा लागतो, जी कामाची स्किल घ्यावं लागतं ते पदावंच लागतं. आणि त्यासाठी आपण सर्वांचा आशीर्वाद महत्व. यासाठी काम करणारे असंख्य कार्यकर्ते आपले असतात, आपले अनेक संघुले असतात. शिवाजी महाराजांचं राज्य जर निर्माण झालं, आपण जबाबदारी कोणत्या पद्धतीने पार पाडायला पाहिजे, तर मतदार म्हणून आपण ज्यावेळी जबाबदारी पाडत असतो त्यावेळी चोख पार पाडायला पाहिजे. नवरा बायकोच्या संसारात बायको किंवा नवरा या दोघा, पण दुर्दैवानं काय गोष्टी माणसाला स्वतःच्या कर्मापुढे चुकता येत नाही. ते काय म्हणाय की नाही, कर्म जर असेल तर भगवंत बी काय करू शकत नाही, कर्माचे भोगे भोगावेच लागतात. त्यापैकी आम्ही सगळ्यांनीच हाडाचं काळं करून उभा केलेल्या संघटनेत सगळ्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांची वाट लागायची या निवडणुकीत वेळ आली. आणि मग परमेश्वराला वाटलं की खरंच बाबा आपण आता कुठेतरी सगळ्यांचं मनोमिलन करूया. बायको संग भांडण झालं तर 2 दिवस लागते, कार्यकर्त्यांचं भांडण तर 25-25 वर्ष मिटत नाही.
मग मला सांगा, एवढं 50-50 वर्ष राजकारणात विरोधात फाटीवरून काम करणारी माणसं या एरंडोली मतदारसंघात एका दिलानं काम करायला लागल्यात ही काय आपलं साधं सुद्धा काम नाही आहे. जरी या हजर असणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, अजून 2 दिवस निवडणूक बाकी आहे. लोकशाहीची प्रक्रिया मतदान करून मतमोजणीच्या पेटीत पडून निवडून आल्यानंतर हा कुठला लोकप्रतिनिधी कष्टवंत कार्यकर्त्याची जबाबदारी राहत्या. जरी विषय म्हणून आपण सगळेच आमदारात राहिलो झोपलो तर ती निवडणूक याच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि आता आपण सांगितलं किंवा रुक्मिणी साहेबांनी सांगितलं की या परिसरात आम्ही काम करतोय गेले अनेक वर्ष, तेव्हा आम्हाला अंदाज येतो राजकारणाचा की त्यांनी सांगितलं लेट बरोबर आहे, परंतु त्यांनाही अनुभव असतो. मी 5-25 वर्ष काम करतोय म्हणल्यानंतर आम्हाला असतं असं जुगाड एवढं चांगलं लागलंय की भाऊच्या विरोधात जाऊन आमदाराला सोडून लोक प्रचारात उतरतात, अशा अपघात घटना घडतात. पण मी तुम्हाला एक सांगतो, आपला विजय निश्चित आहे. पण इथं असलेल्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचाराने आपल्या संबंधित मतदार बंधू भगिनींना आपल्या पै पाहुण्यांना कळकळीची विनंती करून सांगा. आपण एकदा आपल्या खरं संकटात जेव्हा आपण मनापासून परमेश्वराकडे याचना करतो की बाबा भगवंता, यातील कार्यकर्ते जर सगळ्या पक्षाचे एकत्र आले तर दिलेल्या नेत्याच्या उमेदवारीचे सुद्धा लीड किती जाऊ शकतं. पुन्हा उमेदवारी देताना त्या निष्ठावंत कार्यकर्त्याची 4 वेळा बैठक घेऊन उमेदवारी द्यावं लागेल त्यांना. त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त मतदान कसं करता येईल त्याच्यावर लक्ष द्यावं. निवडणुका या महागड्या होत चालल्यात. चांगली कार्यकर्ते या राजकारणात भविष्यकाळात राहणार नाहीत. त्यामुळे आपली सुद्धा नैतिक जबाबदारी राहिल्या की पैसेवाला उमेदवार आहे किंवा सातत्यानं मी निवडून येतो, मी कामं करतो. निवडून आलेल्या प्रत्येक माणसाचं नैतिकता काम आहे. एखाद्या स्त्रीनं म्हणलं मी बाळाला जन्म दिला, ही काय तिने उपकार केलेला नाही. तिला परमेश्वराने बाळाला जन्म देण्यासाठीच तिचा जन्म घातलेला असला. तर लोकप्रतिनिधी अण्णा रुक्मिणींना तुम्ही सुद्धा दवाखाना केलाय खंडराजुरीला. अहो, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्याचं कामच आहे विकास करणं, त्याला फंड देणं, लोकांच्या अडीअडचणी सोडवणं. पण एखाद्या गावात सारखं मी विकास केला, अहो 25-30 वर्ष तोच विकास सांगणं. आता मला विचारलं तर शासनानं ऑडिट मध्ये रेकॉर्ड करायला पाहिजे, ह्या वर्षात काय झालं तेवढंच सांगा. म्हणजे 2 मुलाच्या पुढे असं तर उभारता येत नाही, तर गेल्या 5 वर्षातला आराखडा जनतेपुढे ठेवा. 30-40 वर्ष जर आपण तीच दवाखान्यात फुटून तीच माणसं, तीच पहिला मत टाकलेली माणसं मिळली तर अजून काम तीच. आता हे कुठं तर आपण थांबवलं पाहिजे. आणि राजकारणात सिमेंट, कॉन्क्रीट, विटा, रस्ते होतील, पण माणसाची मानसिकता स्वाभिमानी बनवणं ह्या निवडणुकीत आपल्याला ते काम करायचं आहे. आणि ते काम झालेलं आहे. काळाच्या ओघात आपण असू नसू पण चांगल्या पद्धतीने मतदान करून ह्या घड्याळ्या चिन्हासमोर बटन दाबून आपण कुठल्याही परिस्थितीत निवडून आणायचं आहे. आणि मी विकास थांबवतो, मी फाटी ओढतो, तुम्हाला सांगू काय, ही सगळे कार्यकर्ते फाटी ओढणारेच आहेत. त्यामुळं भावना माझी विनंती आहे की उमेदवार तुमचा आहे म्हणून आमच्या संग फाटी ओढू नका. आम्ही सुद्धा तुमचंच आहे. वडिलाला मुलं सगळे आई वडिलाला सारखीच असतात. भाऊवर सुद्धा आम्ही प्रेम केलंय. काही कार्यकर्त्यांनी केलं तर अनेक कार्यकर्त्यांनी 20-20 वर्ष प्रेम केले. ती सगळी मंडळी आहे. त्यामुळं भावना माझी कळकळीची विनंती आहे की निवडणुकीसाठी, राजकारणासाठी एवढ्या मोठ्या नेत्यानं चांगला आदर्श सल्ला देऊन आमच्याकडनं अपेक्षा आहेत. आणि आम्ही 100% एक सांगतो तुम्हाला, आपण तुम्ही सगळे सोबत असला तर कुठलाही विकास, कुठलंही काम थांबणार नाही. मला सकाळी जे फोन आला चापसुरवाडीतून, या कॅनलला पाणी सोडलं नाही तेवढं लगेच सांगा म्हणून. मी म्हणलं काय एवढा मोठा मंत्री नाही लगेच पाणी सोडाय. मग किशोर पाटील साहेबांना मी फोन केला आणि वाडीला पाणी सोडायचं आहे, तुमचं काय अडचण आहे, का सोडलं नाही का भाऊन सांगितले. तर ते म्हणले असं काही नाही आहे आणि पाणी मी 2-3 दिवसात सोडतोय म्हणले. तिथे जरा एक काम चटवेल चालू आहे, तिथं पाणी सोडलं तर होणार आहे. त्यामुळे गैरसमज, अफवा. मगाशी एक कार्यकर्ता मला सांगितला की सुरेश कोळेकर फुटला आहे म्हणून सांगितलं. आणि मी एक सांगतो, मी कुठला फुटणाऱ्यातला नाही आहे. आणि मी कार्यकर्ता फोडापुढे कुठलाही कुचकं राजकारण मी माझ्या आयुष्यात केलं नाही. शत्रू जरी असला, मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यात शत्रू, विजू पाटील माझे कट्टर विरोधात, विक्रम कांबळे विरोधात आहेत. मी कधी त्यांच्या माझ्या नात्यात बाधा येऊ दिली नाही. तसे सिरदरदादा आमचे आप्पा गटाचे निष्ठावान, आमचे त्यांच्या आजही गौरवाचे संबंध आहेत. पण मी कधी माझ्या डोक्यात राजकारण ठेवून नाही. तर मुळात राजकारण हे सामान्य माणसाचं कुटुंब कसं सुखी होईल ह्यासाठी राजकारण करता आलं पाहिजे. विकास करणं म्हणजे एखाद्या कामात लय पैसे मिळतात म्हणून ती काम करणं म्हणजे विकास नव्हे. त्यात काम करणाऱ्या माणसाचा पगार वेळेत देणं
तो त्याचा खरा विकास आहे. त्यामुळे मोठमोठी कामं करतात, ती कशासाठी करतात, काय करतात हे राजसत्ता चालवणाऱ्याने विकास कामाचा तुम्ही डांबोरा पिटणे पण तेवढं मोठं काम नाही. विठ्ठलदाजी पाटलांनी ही जी म्हैसाळ योजना केली आणि सरकार शेंडगाव असतील किंवा भाऊ असतील यांनी पाणी सोडलं, ही मोठं काम आहे, हे सांगण्यासारखं काम आहे. ही सटरबटर रस्ते बिस्ते रोज होत राहणार. त्यामुळं आपण ज्या विकास कामापेक्षा आपण काय चुकीचं वागलो, आपण काय चुकीचं केलो, आपल्यामुळे लोकांना काय त्रास झाला, त्यामुळे लोक नाराज का झाले, एवढी लोक विरोधात काय एकत्र येतात, आपली उमेदवारी का नको म्हणतात, ह्याच्यावर आत्मचिंतन करावं. आपल्यामुळं दुसऱ्याला किती त्रास होतो राजकारणात. आज 25-30 वर्षे बेळंकीचे डॉक्टरचे वडील तर आयुष्यभर भाजपमध्ये काम केले. वसंतबापूचा मुलगा यांना आधार देण्याची गरज आहे. ही सगळी लोक भाजपमध्ये काम केले आणि एका क्षणात त्यांची उमेदवारी कापून त्यांची भावना म्हणजे कष्ट सगळे वाया घालवलं. ह्याचं लोकांना सांगा तुम्ही. विकासाच्या नुसत्या मुद्द्यावर आता सगळे सांगायला भावनिक का स्वाभिमानी जनता निर्माण करणारे लोक स्वाभिमानीच आहेत. नेपाळची क्रांती आज युट्यूबला तुम्ही मीडिया बघा, लोकांचा उद्रेक झाला तर नेपाळच्या अध्यक्षाची काय अवस्था आहे, आज पाकिस्तानमध्ये काय अवस्था आहे, आज महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे. महाराष्ट्र लक्ष्मणताते असतील, आमच्यासारखी माणसं तुमच्याकडे बाजूला का चालल्यात, याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. राजकारणात मी करतोय ते बरोबर आणि तुम्ही करताय ते चुकीचं, ह्या भूमिका कुठेतरी सोडाव्या लागतील. की तुझी मान्यवर व्यक्ती आहेत, ही सगळे लोक काम करणार आहेत, सगळ्या गावातले प्रमुख मंडळ आहेत आणि यांना गावाचे प्रमुख केल्यात म्हणजे हे चुकीची माणसं असू शकत नाहीत. याही गोष्टी ध्यानात ठेवा. आपलं मूल्यमापन आपणच जगापुढे सांगण्यापेक्षा आपण आता मला बऱ्याच वेळा माझ्यावर जातीवादाचा आरोप केला जातोय. मी धनगरांचं काम करतोय, माझा मी तानाजींचं 25 वर्ष काम करतो, मग तानाजी धनगरच आहे का? असं काही नसतं जातीवाद. आपण सर्व जाती धर्माची लोक एकत्र गुण्यागोविंदानं राहतोय म्हणून हा महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. कुठल्याही माझ्याकडे एक माणूस आणा की ह्या जातीचा आलाय मी त्याचं काम केलं नाही. माझ्याकडे जे जे काम येईल, ज्याची कौटुंबिक जीवनातले कसलीही अडचण असू दे, मी ती सोडवण्याचा प्रयत्न केलाय. फक्त त्यांनी विचारधारा बदलायला लागल्यात. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय बघा, थांबवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे सर्वांची. मी तुम्हाला सगळ्याला कळकळीची हात जोडून विनंती करतो की या निवडणुकीमध्ये आपण घड्याळ या चिन्हात